ज्या स्त्रिया व पुरुष केस कचऱ्यात असेच टाकून देतात त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? स्त्री व पुरुष केस कचऱ्यात टाकताना त्यांना काय भोगावे लागते? श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमची केस कचऱ्यात डब्यात असे टाकत असाल तर आजच सावध व्हा. ज्या स्त्री व पुरुष आपली केस कचऱ्याच्या डब्यात अशीच टाकून देतात त्यांनी कान खोलून ऐका. असे केल्याने कोणत्या संकटांना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते? जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तर सांगा की जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधता तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्यांचे तुम्ही काय करतात? तुम्हीही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का? किंवा कचऱ्याच्या डब्यात असेच टाकून देता? जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आजच सावध व्हा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तुम्हीही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का? तुमच्यावर कुणी तंत्र मंत्र केला आहे का? किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला त्यांच्या प्रभावाखाली ठेवत आहे का? तुम्हीही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागावलेले असतात, चिडचिड करत असतात आणि आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात? मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की ज्या महिलांनी आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकले त्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं होतं. अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम नेहमी राहतो. तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं काय करावं? तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन भी नक्की दाबा. मित्रांनो, जेव्हा महिलांचा साज-शृंगाराबद्दल काही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो. या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साज-शृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. समुद्रशास्त्रात असे सांगितले गेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावतात असे नाही, तर ते लक्ष्मीचे एक प्रतीक मानले जाते. ज्या महिलांचे केस लांब असतात, ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते, अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केसाशी संबंधित अनेक चुका करत असतात, ज्यांचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात. अनेक महिलांना हे माहीत नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी केस धुवू नये. महिलांनी हेही माहीत नसते की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी नाही. डोक्यावरच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्यांच्याकडे महिलांकडून अत्यंत दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील 7 दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापू नये. याशिवाय अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत, ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते. ज्योतिषशास्त्रात सांगते की या दिवशी चंद्र उच्च आणि नीच स्थितीत असतो, त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो. याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही, तर ते जीवन आणि कुटुंबावरही होतो. सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे
आणि कापणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांच्या पतीची प्रगतीत अडथळे येतात. त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात. शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा असतो. शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते, ज्यामुळे घरात सुख संपत्ती आणि वैभव वाढते. सोबतच शनिवार आणि रविवारच्या दिवशी महिलांनी आपले केस धुणे टाळावे, कारण तुमच्या कुंडलीतील शनी, राहू आणि केतू कमजोर होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. याशिवाय अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी सारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुवू नये, कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाहीत. आता जर महिलांचे केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नको, कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात. तुमचे केस जितके जास्त लांब असतात, तितकीच तुमच्याकडे धन संपत्ती असते, म्हणजे वाढत जाते आणि ऐश्वर्याची वाढ होत असते. पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्याही पायाखाली येतील. तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका. महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजचे केस विसरतात, त्यामुळे अनेकदा केस तुटतात. महिलांचे हे तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात. महिलांनी हे जाणून घेणं खूपच गरजेचं आहे की त्यांच्या केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो. ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात, त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्यांचा चुकीचा उपयोग होऊ शकतो. केसांचा वापर वाईट शक्ती तुमच्यावर करू शकतात. अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी खास केला जातो. याशिवाय तंत्रशास्त्रात त्यांची शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो. महिला जेव्हा त्यांचे केस विसरतात, बांधतात आणि त्यातून जे काही केस गळतात किंवा तुटतात, ते केस गोळा करून जमिनीत पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावे. जर ते शक्य नसेल तर ते कचऱ्यात त्यावर थुंकावे. असं केल्याने कोणत्याही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर करू शकत नाही. तर मित्रांनो, अशी अपेक्षा करतो की सांगितलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेका, तेव्हा अनेक वेळा विचार करा. व्हिडिओमधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न नक्की करा. आशा करतो की हा व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी आणि इशारा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.